आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बाळूमामा भंडाऱ्यासाठी रथातून दुधाच्या घागरीची भव्य मिरवणूक। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त मामांना अभिषेक तसेच भक्तांच्या महाप्रसादातील खिरीसाठी दुधाच्या घागरींची भव्य मिरवणूक निढोरी येथून आदमापूरकडे अत्यंत भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। या सोहळ्यात सेवेकरी, भाविक, विविध मंडळे तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले। या कार्यक्रमामुळे निढोरी गावाला पावनभूमीचे स्वरूप प्राप्त झाले। उद्या होणाऱ्या बाळूमामाच्या भंडाऱ्यासाठी प्रसादातील खिरीसाठी लागणारे दूध सद्गुरू बाळूमामांनी जतन केलेल्या आजच्या पिढीतील मेंढ्या बकऱ्यांमधून संकलित करण्यात आले। महाराष्ट्र व कर्नाटकातील 19 ठिकाणी असलेल्या बग्यांमधील मेंढ्या बकऱ्यांचे दूध वाहनांद्वारे निढोरी येथील मारुती मंदिरात आणण्यात आले। येथे दुधाच्या घागऱ्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करून त्या रथामध्ये ठेवण्यात आल्या। मानाच्या बैलगाड्या आणि घोड्यांच्या उपस्थितीत जल्लोषात रथ आदमापूरकडे प्रस्थान झाला। निढोरी येथे आलेल्या रथाचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, नागरिक, तरुण मंडळे तसेच सेवेकरी भाविकांनी उत्साहात स्वागत केले। रथ मार्गावर नक्षीदार रांगोळ्या, रंगीबेरंगी फुलांची पखरण, कीर्तन, प्रवचन, टाळ मृदुंगाचा गजर, ढोल, ताशे आणि डॉल्बीच्या दणदणाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। हरडी बुद्रुक येथील पांडुरंग पाटील यांची मानकरी बैलजोडी मिरवणुकीच्या अग्रभागी होती, तर औरणाची दिंडीही या मिरवणुकीत सहभागी झाली होती। स्थानिक सेवेकऱ्यांमार्फत भाविकांना मोफत खिचडी, फळे, ताक आणि कोकम सरबताचे वाटप करण्यात आले। दरम्यान बग्यांमधून आलेल्या दुधाच्या घागऱ्यांचे मुरगुड बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात स्वागत व पूजन करून त्या निढोरीकडे रवाना करण्यात आल्या। या मिरवणुकीदरम्यान मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यात आली। निढोरी गावातून आदमापूर देवस्थानकडे दुधाच्या घागरी नेण्याची 50 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असून तिची सुरुवात स्वतः बाळूमामांनी केली असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले। याला निढोरी येथील हनुमान मंदिर साक्ष आहे। रथामध्ये ठेवलेल्या दुधाच्या घागरी बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात निढोरीहून आदमापूरकडे रवाना झाल्या। यावेळी उपस्थित भाविकांनी 7 ते 8 जेसीबीच्या साहाय्याने तब्बल 25 टन भंडाऱ्याची मुक्त उधळण केली। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।